नमस्कार मित्रांनो, लहानपणापासून मी असं ऐकत आलो, म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये जनरली, की बाबा आई वडील आपले म्हातारे झाले किंवा आपले म्हातारे आजी आजोबा असतील तर नातवांनी किंवा मुलांनी नक्कीच आपल्या आई वडिलांचा किंवा आजी आजोबांसाठी दवा दारूचा खर्च नेहमी करायचा असतो, बरोबर नाही? आणि त्याच अनुषंगाने गेले 4 महिने, आज हा 4था महिना आहे चालू झालाय, 4 महिने आम्ही या ठिकाणी मोफत दवाखाना चालू केलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण मोफत तपासणी करतो, त्यांची डॉक्टरांचा सल्ला, डॉक्टर त्यांची तपासणी करतात. असंख्य वृद्ध महिला या ठिकाणी याचा लाभ घेतात. फक्त वृद्ध महिलाच असं नाही तर सर्वच जण, आणि सर्व औषधं असतील, गोळ्या असतील, जे काही त्यांची ट्रीटमेंट असेल ती आपल्या मार्फत आपण सर्व आमच्या संपूर्ण ग्रुप मार्फत आम्ही फ्रीमध्ये करतोय. आणि खरोखर आमच्या ग्रुपमधील जी मुलं आहेत, किरण असेल, ओंकार असेल, विदुला असेल आणि इतर सर्व मुलं, हे खरोखरच सकाळी 8 वाजल्यापासून त्या ठिकाणी मेहनत घेतात. तेव्हा कुठे 11 वाजता 10 वाजता आमचा दवाखाना चालू होतो. आणि आता पावसाळा येतोय तर माझ्या सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी पाणी वगैरे उकळून प्यायचंय, जास्तीत जास्त तब्येतीकडे लक्ष द्यायचंय. आणि जर रविवारी कोणालाही कसलाही त्रास होत असेल तर नक्कीच आपण सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये बादशाहपीरचं जे कार्यालय विक्री होतं या ठिकाणी येऊन मोफत दवाखान्याचा आनंद आपण घेऊ शकता. धन्यवाद.